आज मी आली आहे बोर्डी गावात, जे की डहाणूमध्ये आहे आणि इथे आहे माझ्या फ्रेंडचं मस्त घर आणि तिने सध्याच तपोवन नावाचं हेरिटेज होमस्टे बाय केलं आहे. सो आपण आज त्याची टूर बघणार आहोत आणि तुम्हाला पण कमी किमतीत उत्तम जेवण हवं असेल, राहण्याची सोय हवी असेल आणि फक्त 10 पावलावर बीच हवा असेल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट द्या. आणि तिने आम्हाला इथे इन्व्हाइट करायचं असेल तर डहाणू लोकल पकडून तुम्ही घोलवड या स्टेशनला उतरून फक्त 5 मिनिटात ऑटोने किंवा तुमच्या स्वतःच्या व्हेकलने इथे येऊ शकता. मध्ये ॲड्रेस मेन्शन करेल. सो जसं की तुम्ही बघितलं की ही वास्तू 1911 मध्ये स्थापित झालेली आणि इथे एक पारसी दाम्पत्य राहायचं, जे की आता इथून सोडून गेलंय, पण त्यांनी खूप छान हे 120 वर्ष मेंटेन वास्तू अवनीश पाटील या काकांनी घेतलेली आहे आणि त्यांनी खूप छान मेंटेन केलं आहे. त्यांनी कोणताही न्यू टच न देता जे आपल्या पुरातन वास्तू आहेत, अँटिक गोष्टी आहेत, त्या सगळं तशा मेंटेन केलं. सो या तुम्हाला इथे दाखवतो. एंट्रन्स केला तुम्हाला बघायला भेटतं देवाचं दर्शन. सो आपण पण देवाचं दर्शन घेऊ. सो जसं की ह्यांनी लिहिलंय अतिथी देवो भव, अगदी तसंच ट्रीटमेंट आम्हाला मिळालेलं आहे. सकाळच्या नाश्त्यापासून जेवणापासून ते डिनरपर्यंत आम्हाला जे आवडतं तेच आम्हाला इथे मिळेल. तर इथे तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे ते आता आपण बघूया. जर तुम्ही स्वतःची कार आणताय किंवा व्हेकल आणताय, तुम्हाला पार्किंगसाठी चांगली उत्तम सोय आहे. तर तुम्हाला मेनली बघायला भेटणार ते वारली पेंटिंग, जी इकडच्या लोकल आदिवासी जी जमात आहे त्यांनी काढलेली आहे. सो ही आहे पहिली रूम आणि दरवाजावर तुम्हाला अतिशय सुंदर असं वारली पेंटिंग बघायला मिळेल, जे इकडच्या आदिवासी ट्राईबने त्या कलाकारांनी केलेलं आहे. किती सुंदर प्रकारे, अजूनही इतके वर्ष झाले त्याला काहीही झालेलं नाही आहे. आतमध्ये ही वास्तू इतकी जुनी आहे, पण इकडचं बांधकाम लाकडी बांधकाम असं आर्किटेक्चर आहे आणि जागोजागी मस्त वारली पेंटिंग्स आहेत. सो इथे 3 रूम्सची अवेलेबिलिटी आहे आणि कमीत कमी 15 ते 20 लोकांचं अकोमोडेशन इथे होऊ शकतं. आता तुम्ही बघू शकता अगदी प्रशस्त अशा रूम्स आहेत. इकडचं इंटेरियर बघू शकता, खूप जुनं आहे. बेड आहे तुम्हाला 2 अवेलेबल, मॅट्रेस अवेलेबल करता येतात, टीव्ही पण आहे. इकडची कबर्ड्स जिथे तुम्हाला वस्तू ठेवायचा एक्सेस आहे आणि कबर्ड्स अतिशय जुने आहेत, तरी पण अगदी स्ट्रॉंग आणि तसेच्या तसे मेंटेन आहे. पर्सनल वॉशरूम पण आहे, कॉमन वॉशरूम पण अवेलेबल आहे आणि बेडरूमला अटॅच तुम्हाला मिळतोय तो म्हणजे डायनिंग एरिया, जिथे तुम्ही मस्त लंच, ब्रेकफास्ट आणि डिनर करू शकता. हा अटॅच डायनिंग रूमला आहे. हा प्ले एरिया, जिथे तुम्ही टेबल टेनिस खेळू शकता आणि ही गेम खेळू शकता. इथे कॉमन सिटिंग आहे, जिथे तुम्ही ब्रेकफास्ट आणि डिनर करू शकता. अगेन वारली पेंटिंग्स करू शकता. हेरिटेज प्रॉपर्टी आहे. सो ह्या घरातच एक विहीर आहे, जिथून इकडे वॉटर सप्लाय होतो. ती विहीर आता ती झाकलेली आहे काही कारणास्तव, पण खूप खोल अशी विहीर आहे. तुम्हाला दाखवते या वास्तूच्या आजूबाजूचा परिसर, जो की अगदी निसर्गरम्य आहे. तुम्हाला इकडे 2 वेळेला अगदी समोरच सनसेट आणि सनराईज बघायला भेटणार आहे. आणि भाज्या आणि फळांच्या इकडे बागा आहेत, ज्यांना इथे वाडी म्हटलं जातं. तेही खूप बघण्यासारखं आहे. शिवाय तुम्ही यावरच दमण आहे, तिथेही फिरू शकता. अतिशय सुंदर ठिकाण आहे. मला जर मुंबईपासून लांब एक शांत ठिकाण असेल, ते राहण्यासाठी, चिल करायसाठी, आराम करण्यासाठी, तर ही अतिशय सुंदर प्लेस आहे. आणि बघू शकता सनसेट आता फक्त 2 मिनिटात होणारच आहे आणि हा मोमेंट मी शेअर करते बिकॉज तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा तुम्हालाही हा सनसेट अनुभवायचा आहे. हा बीच अतिशय क्लीन आहे, बोर्डी बीच. आणि सो तुम्ही पण नक्की लवकरात लवकर इथे व्हिजिट द्या तपोवन या हेरिटेज होमस्टेला. जीवनातून आणि काय हवं, इतकी शांतता आणि क्लीन बीच तुम्हाला मिळतोय. बस इथे फक्त या, बसा आणि निसर्गाचा आनंद घ्या. मोबाईल आणि नेटवर्क पासून दूर राहा, जसं की मी आता करते. पण हा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा, तुम्ही इथे येऊ शकाल आणि तुम्हालाही तेवढी शांतता मिळू शकेल. तर या बीचचा आपण
हा आहे गार्डन एरिया. इथे बसून तुम्ही मस्त गप्पा गोष्टी करू शकता, गेम्स खेळू शकता, गाड्यांच्या अंताक्षरी खेळू शकता आणि एक चांगला क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता. तसेच तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम आहे तर तुम्ही इथे येऊन हे करू शकता, बिकॉज इकडे AC अवेलेबिलिटी आहे, त्याचबरोबर वायफायची सोय आहे आणि टीव्हीचीही सोय आहे. तर तुम्हाला आणि काय हवं आहे. मग येत आहे ना तपोवनला तर नक्की आम्ही खाली डिटेल्स मेन्शन करते आणि हे कसं वाटलं हेरिटेज होमस्टे मला नक्की कळवा. थँक्यू सो मच. इथे येणाऱ्या माणसाला अगदी घरगुती जेवण आणि घराची आठवण येईल अशा पद्धतीचं जेवण मिळावं हे आमचं एक मेन मोटिव्ह आहे. सो आता आम्ही पण इथे 3 दिवस झाले आहोत आणि आम्हाला अगदी सकाळी नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत काय काय लागतं अगदी टेस्ट ऑथेंटिक आहे, लोकल आहे आणि मच्छी वगैरे अगदी फ्रेश आहे. समुद्र पण जवळ आहे, मच्छी मार्केटही जवळ आहे. सो चव अप्रतिम आहे इकडच्या गृहिणींची आणि जे बनवून देतात. सो टेस्ट बद्दल तुम्ही काही काळजी मेन्शन करेल त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांना कॉल करू शकता. सो काकी आम्हाला अजून सांगा की इकडे बघण्यासारखं वास्तूमध्ये काय काय आहे. असं जुन्या पद्धतीच्या काही वस्तू वगैरे आहेत, काहीतरी असं हेरिटेज म्हणजे फील येईल असं काही इथे आमच्या गोष्टी लावलेल्या आहेत ते तुम्हाला मी दाखवते. पेंटिंग्स आणि आतमध्ये पाळणा वगैरे सगळं जुन्या पद्धतीचंच आम्ही मेंटेन केलेलं आहे आणि बदललेला नाहीये. सो काका आणि काकींनी एक गोष्ट फार छान केली आहे की वास्तू जशी आहे तशी ती मेंटेन केली आहे, त्याला कोणताही मॉडर्न टच त्याने दिलेला नाही. त्यामुळे तुम्हाला राहताना अगदी एका जुन्या काळात राहिला माणसांचा सहवास असल्यासारखं आपल्याला इथे जाणवतं. सो ती एक मला खूप गोष्ट छान वाटली आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. मालक आहे अवनीश पाटील. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये. आमच्याकडे इथे एक जुना हेरिटेज प्रॉपर्टी आहे. रूम आहेत आमच्याकडे 3 आणि त्याच्यामध्ये आम्ही साधारण फॅमिलीतले किंवा मग छोटे ग्रुप्स वगैरे असतात त्यांना इथे ठेवतो आहे. तर डहाणूपासून साधारण 17 किलोमीटरवरती आहे. हे जवळचं स्टेशन घोलवड आहे. जेवण त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज आणि जसं पाहिजे तसं ऑर्डरप्रमाणे आम्ही बनवून देतो. व्हेजमध्ये साधारण इकडचे आमचे लोकल फिश आहे, बोंबील, कोलंबी, प्रॉन्स, पापलेट हे तुम्हाला अगदी फ्रेशली फ्राय किंवा रस्सावालं. व्हेजिटेरियनमध्ये तर व्हेजिटेरियन पण आमच्याकडे लोकल इकडे चांगलं व्हेजिटेरियन असते त्याचं पण आम्ही भाजी वगैरे बनवून देतो.